देवीला आपण प्रार्थना करतो आणि त्या मंत्राचा आपण जप करत असतो. तर पुत्रां देहि धनं देहि सर्व कामाश्च देहि मे, रूपं देहि जयं देहि यशों देहि द्विषो यही. तर याच्यामध्ये आपण काय म्हणतो देवीला, म्हणजे हे देवीच्या अर्घला स्तोत्रामधील एक श्लोक आहे. तर याचा अर्थ आहे की हे देवी, मला पुत्र दे, संतती दे, धनसंपत्ती दे आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. मला सौंदर्य दे, रूप दे, विजय दे, यश दे आणि माझ्या शत्रूचा तू नाश कर. हा श्लोक आपण देवी दुर्गेची प्रार्थना करण्यासाठी आपण करत असतो, ज्यात सौभाग्य आहे, आरोग्य आहे आणि आपल्या सर्व इच्छापूर्तीसाठी आपण देवीला आवाहन करतो, देवीला प्रार्थना करतो. तर पुत्रां देही म्हणजे मला पुत्र दे, मुले दे, संतती दे, अशा प्रकारे आपण देवीला प्रार्थना करतो. धनम देही म्हणजे मला धन दे, संपत्ती दे, ऐश्वर्य दे, अशा प्रकारची प्रार्थना करतो. सर्व कामाश्चम देही, तर सर्व माझ्या इच्छा पूर्ण कर, सर्व माझ्या कामना पूर्ण कर. रूपम देही, मला सुंदर रूप दे आणि फक्त शारीरिक रूपच नाही, आध्यात्मिक सौंदर्य पण मला दे. अशा प्रकारे देवीला आपण प्रार्थना करतो. जयम देही म्हणजे मला विजय दे, यश दे, म्हणजे मी जे काम करेन त्या कामामध्ये मला यश दे आणि यश मिळावे असा मला आशीर्वाद दे. तर अशा प्रकारे यशो देही म्हणजे मला यश दे, ज्याच्यामुळं माझी जीवनामध्ये कीर्ती वाढेल. आणि द्विषो जही म्हणजे माझ्या आतील आणि बाहेरील शत्रूचा नाश कर, नकारात्मकता दूर कर. म्हणजे खरं जर पाहिलं तर आपण आपल्या जीवनामध्ये जेव्हा एखाद्या मंत्राचा जप करतो, जेव्हा देवीची प्रार्थना करतो, तर ती प्रार्थना करत असताना आपण जेव्हा मंत्र म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ पण लक्षात घेतलं पाहिजे. आपण अंतर्बाह्य बदललं पाहिजे आणि म्हणून माझ्या आत जे काही शत्रू आहेत त्याचा पण तो नाश कर. म्हणजे ज्या माझ्यामध्ये वाईट गोष्टी आहेत त्या पण माझ्या गोष्टी नष्ट कर आणि माझं मन, माझे विचार चांगले असू दे. अशा प्रकारे या मंत्राद्वारे आपण देवीची प्रार्थना करतो.